यानंतर या युद्धावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. सर, तुमचं स्वागत आहे. सर, युद्धाचे 15 दिवस पूर्ण झालेत. इराण अजूनही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये, तर अमेरिका विजयाचे दावे करते. आणखी किती दिवस हे युद्ध असंच चालेल असं तुम्हाला वाटतंय? खरं म्हटलं तर 2-3 दिवसांच्या पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान केलं होतं की आम्ही युद्ध संपण्याच्या अगदी समीप आहोत आणि काही कारणं सुद्धा त्या ठिकाणी आपण डिस्कस त्या ठिकाणी केली होती. एक म्हणजे महत्वाचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह अमेरिकेनं साध्य केलेले आहेत. राजकीय ऑब्जेक्टिव्ह सत्तांतराचं इतक्या सहजासहजी प्राप्त होणार नाही हे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला कळून चुकलेलं आहे. आणि आर्थिकदृष्ट्या ज्या प्रकारे स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि पश्चिम आशियामधल्या संघर्षानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं हे युद्ध जे आहे संपण्याच्या समीप आहे अशा प्रकारची घोषणा किंवा विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं. पण त्याच्यानंतर इराण ज्या प्रकारे जे आहे विधानं करतोय, त्याचबरोबर स्ट्रेट ऑफ होर्मुझला चोक करण्याचा त्याचा जो निर्णय आहे आणि सर्वात महत्वाचा लो कॉस्ट ड्रोन वॉरफेअर म्हणजे अत्यंत कमी किमतीचे ड्रोन वापरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला येणारे कित्येक आठवडे कित्येक महिने भगदाड पाडत राहणं, ही जी त्याची इकॉनॉमिक ॲट्रिशनची असिमेट्रिक वॉरफेअरची रणनीती आहे, हे पाहून हे युद्ध दुर्दैवानं आणखीन काही आठवडे चिघळेल असं त्या ठिकाणी वाटतं. पण असं जरी असलं तरी फुल फ्लेज्ड वॉर लढण्याची इराणची त्या ठिकाणी क्षमता नाही. याच्याशी संदर्भात एक अत्यंत महत्वाची गोष्ट मी याच्यात सांगतो. सध्या जी होत आहे की USS त्रिपोली ही युद्ध नौका आता जी अमेरिकेची आहे ती इराणच्या दिशेने त्या ठिकाणी जाते. या युद्ध नौकेसोबत 2500 मरीन्स म्हणजे थोडक्यात अमेरिकेचे कमांडो जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जात आहेत. हे जर जात आहेत तर हे एम्फिबियस असॉल्ट म्हणजेच एक प्रकारे स्ट्रेट ऑफ होर्मुझचं रक्षण करण्यासाठी पाण्यामध्ये हे लढाई करू शकतात. त्याचबरोबर जमिनीवर जाऊन सुद्धा हे त्या ठिकाणी एम्फिबियस असॉल्ट म्हणजे जमिनीवर सुद्धा लढाई करू शकतात. मग खरोखरच अमेरिकेचा हा डाव आहे का की सत्तांतर करण्यासाठी म्हणा किंवा हे युद्ध पुढे लांबवण्यासाठी एक प्रकारे जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड म्हणजे अमेरिकन सोल्जर्स तिथे उतरवायची सुद्धा त्यांची तयारी आहे का, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि माझ्या मते ही डेंजरस मूव्ह आहे आणि नक्कीच याच्यानंतर जे आहे युद्ध आणखीन चिघळेल. शेवटचा पण तेवढाच महत्वाचा मुद्दा याच्याशी रिलीव्ह आहे. आता तुम्ही खार्ग आयलँडशी संबंधित जे सांगितलं आणि जो विचारला होता विक्षिप्त आणि वाचा डोनाल्ड ट्रम्प टिपिकली त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं, पण जे काही ते म्हटले आणि जे म्हटले नाही त्यात खूप सारा अर्थ दडलेला आहे. खार्ग आयलँड हे स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचं आहे, कारण तुम्ही आताच रिपोर्टमध्ये जसं सांगितलं 90% जे आहे एक्सपोर्ट ऑइलचा याच खार्ग आयलँडहून होतो आणि चायना कनेक्शन आहे. एक प्रकारे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून मागच्या 15 दिवसापासून तो गुपचूपपणे शांत का त्या ठिकाणी राहिला, कारण गुपचूपपणे मोठ्या प्रमाणामध्ये 400 जहाजांच्या माध्यमातून ऑइलचा एक्सपोर्ट हा इराणमधून चायनाचा त्या ठिकाणी होत होता आणि हे महत्व लक्षात घेऊन त्यावर टार्गेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर, खरं तर तुम्ही जसं म्हणतात की युद्ध हे चिघळण्याची जास्त शक्यता आहे, मात्र या युद्धानं जागतिक अर्थव्यवस्थेसमोरही नवं संकट उभं केलंय. इंधन पुरवठा रोडावलेला आहे, व्यापार ठप्प झालाय. या पार्श्वभूमीवर युद्धात सध्या सहभागी नसलेले इतर देशही भविष्यात या संघर्षात लष्करीदृष्ट्या ओढले जातील का? शक्यता नाकारता येत नाही, कारण सगळ्यात पहिला जो आहे फॅक्टर तो म्हणजे अरब राष्ट्रांवर जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था बाधित होतीये, त्यामुळे जे आहे अरब राष्ट्र या युद्धामध्ये जे आहे त्यांची इच्छा असो नसो ते त्या ठिकाणी ओढले जातील. ऑलरेडी आपण पाहिलंय की काही फ्रेंच एअर बेसवर सुद्धा हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून फ्रान्स असो त्याचबरोबर काही नेटो राष्ट्र असो ही सुद्धा त्या ठिकाणी ओढली जातील. रशिया आणि चायना यांचा सपोर्ट इराणला आहे, पण प्रत्यक्षरित्या ते युद्धामध्ये उतरलेले नाहीत. तर ऍटलिस्ट अरब राष्ट्र त्याचबरोबर काही नेटो राष्ट्र ही या युद्धामध्ये ओढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि पहिल्या दिवसापासून आपण जी चर्चा करतोय, बऱ्याच ठिकाणी म्हटलं जाते की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे. माझं स्वतःचं विश्लेषण असं सांगते की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बिलकुल नाही, जोपर्यंत इराणच्या बाजूनं रशिया आणि चायना बुट्स ऑन ग्राउंड खऱ्या अर्थाने युद्धभूमीवर उतरत नाही, तोपर्यंत ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात नाही. पण रिजनल वॉर एक प्रकारे क्षेत्रीय युद्ध या प्रकारामध्ये जे आहे ऑलरेडी हे युद्ध त्या ठिकाणी कन्व्हर्ट झालेलं आहे. हा फक्त 2 राष्ट्रांमधला संघर्ष न राहता ऑलरेडी आखाती देश यामध्ये ओढले गेलेले आहेत, म्हणून हे ऑलरेडी क्षेत्रीय युद्ध आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये याची व्याप्ती आणखी वाढत जाईल. खरं तर माझ्याच्या काही प्रेक्षकांनाही तुमच्यासाठी प्रश्न आहेत, त्यापैकी पहिला प्रश्न विचारतात सोलापूरचे आमचे प्रेक्षक राजेश धारा. जे माझा प्रश्न आहे ते एप्स्टीन फाईल लपवण्यासाठी युद्ध सुरू आहे का?
सर खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर हा, अनेकांच्या मनातला प्रश्न आहे. काय म्हणायचंय तुम्हाला याबद्दल? नक्कीच राजेशजी, वेगवेगळे फॅक्टर्स आहेत ज्यामुळं अमेरिका असा आक्रमक झाला किंवा त्यांनी हीच टायमिंग जी आहे मिलिटरी कॅम्पेनिंगची का निवडली. आपण जे आहेत एक्सटर्नल फॅक्टर सोडू, इंटरनल फॅक्टर म्हणजे थोडक्यात अमेरिकेच्या राजकारणाशी संबंधित. आज घडीला जे आहे डोनाल्ड ट्रम्पला नोव्हेंबर 2026 मध्ये तिथल्या मध्यावधी निवडणुकींना सामोरं जायचंय आणि त्या अनुषंगाने त्यांची रेटिंग एक प्रकारे जे आहे अप्रुव्हल रेट हे खाली खाली जात आहे. त्याचबरोबर त्यांच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टनं टेरिफ वॉरशी संबंधित दिलेला निर्णय असो, त्यांनी जे टेरिफ सुरू केलं त्या अनुषंगाने जे आहे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत झालेला परिणाम आणि तिथे वाढणारी महागाई असो, आणि सगळ्यात महत्वाचं एप्स्टीन फाईल प्रकरणामुळे ज्या प्रकारची त्यांची बदनामी होतीये, आणि एवढंच नाही, येणाऱ्या काळामध्ये आणखीन काही एप्स्टीन फाईल ओपन होतील आणि त्यामुळे जे आहे त्यांची इमेज पूर्णतः खराब होईल आणि अल्टिमेटली काही लोक म्हणतात की इम्पिचमेंट म्हणजे त्यांच्या विरुद्ध महाभियोगाचा प्रस्ताव त्या ठिकाणी आणण्याची सुद्धा तयारी काही लोक करू शकतात. अशा प्रकारचं वातावरण निर्माण होत असताना मग या प्रश्नांवरून जर राजकीय प्रश्नांवरून जर लक्ष हटवायचं असेल तर इन जनरल जगाच्या इतिहासामध्ये जर मागे वळून पाहिलं तर इन जनरल फॉर्म्युला असतो स्युडो नॅशनलिझम. एक प्रकारे जे आहे प्रखर राष्ट्रवाद त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आपल्या देशावर जे आहे कशा प्रकारे सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मोठा हल्ला होणार आहे, कशा प्रकारे न्यूक्लिअर मिसाईल्स इराण त्या ठिकाणी बनवतो, असं जे आहे जगाचं लक्ष आणि जनतेचं लक्ष त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचं आणि त्याच्या माध्यमातून आपली जी इमेज खराब होतीये मुख्यतः एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून त्याच्याकडून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठीचा हा प्रयत्न त्या ठिकाणी असू शकेल. पण मला वाटतं फक्त एप्स्टीन फाईल हे कारण त्या ठिकाणी नाही, वेगवेगळ्या प्रकारची 10-15 जी कारणं असतील त्यामधलं एक कारण एप्स्टीन फाईल सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात असू शकतं. पण मला वाटतं दुर्दैवानं एप्स्टीन फाईलची चर्चा जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका किंवा बाकीच्या जगाच्या स्तरावर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तेवढी न होता भारतामध्येच एप्स्टीन फाईलची चर्चा जी आहे खूप जास्त प्रमाणामध्ये होते. पण तुमचा जो बेसिक प्रश्न होता राजेशजी की एप्स्टीन फाईलचा याच्याशी काही संबंध असू शकेल का, मला वाटतं अप्रत्यक्षरित्या नक्कीच एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्पची जी इमेज खराब होतीये त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी सुद्धा ही टायमिंग, इराणवर हल्ला करण्याची ही टायमिंग डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडलेली असावी. आमच्या प्रेक्षकांचा आणखी एक प्रश्न आहे. सोलापूरचे आमचे प्रेक्षक आहे शरद गुमटे, त्यांचा प्रश्न आपण ऐकूयात. सध्या जे युद्ध सुरू आहे त्या युद्धावर मला काही मनात माझ्या प्रश्न निर्माण झाले आहेत की संयुक्त राष्ट्रसंघ या युद्धाकडे कसं पाहतं किंवा त्या दृष्टीनं दोन्ही देशाच्या युद्धाच्या मध्ये मध्यस्थी का करत नाही आणि हे सर्व पाहता की तिसऱ्या महायुद्धाची देशभरात नांदी होणार आहे का, असा प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित होत आहे. नक्कीच शरदजी, माझ्या मते तुम्ही जो अत्यंत महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी रेज केला. खरं म्हटलं तर जागतिक स्तरावर अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर जर संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली तर सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असावा, तो म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल. आपली जी संयुक्त राष्ट्रसंघाची जी सुरक्षा परिषद आहे त्याचा सगळ्यात महत्वाचा रोल त्या ठिकाणी असावा. पण दुर्दैव आहे, मागच्या 15 दिवसाचा जर आपण सगळा हा इतिहास पाहिला या युद्धाच्या संबंधात तर सर्वात पहिल्यांदा जे आहे फ्रान्सनं रिक्वेस्ट केली म्हणून युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलची मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि त्या मीटिंग नंतर निषेध याच्या पलीकडे जे आहे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलनं काही केलं नाही. 2 दिवस अगोदर गल्फ कॉपरेशन कौन्सिल, थोडक्यात हा अरब राष्ट्रांचा जो ग्रुप आहे आणि भारतानं सुद्धा त्याला को स्पॉन्सर केलं, त्यांचा एक प्रस्ताव त्या ठिकाणी पारित झाला की इराणनं अशा प्रकारचे जे हल्ले अरब राष्ट्रांविरुद्ध करू नये. फक्त हा प्रस्ताव पारित झाला, बट ऑन ग्राउंड याच्यामुळे जे आहे 0.1% तरी काही त्या ठिकाणी चेंज झाला का? द आन्सर इज नो. म्हणजेच याला जर लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये आपण पाहिलं तर मी स्पष्टपणे बोलतो, भाषा माझी चुकीची असेल पण आज घडीला युनायटेड नेशन्स ही सर्वात शंड ऑर्गनायझेशन आहे, इम्पॉर्टंट आहे असं जर म्हटलं तर ते चुकीचं त्या ठिकाणी ठरू नये. आणि हे एवढं प्रखरतेनं मागण्यामागचं कारण म्हणजे मी आत्ताचं उदाहरण दिलं की 14 दिवस झाले काहीही युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल करू शकलं नाही. 4 वर्षापासून रशिया युक्रेन वॉर त्या ठिकाणी होत आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल सबशेल फेल ठरलं, इस्रायल हमास संघर्ष त्या ठिकाणी झाला. म्हणजे जगासमोर जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल काहीही करू शकत नाही. म्हणूनच खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुधारणा करण्याची गरज आहे. भारत असेल, त्याचबरोबर ब्राझील असेल, इतर राष्ट्रांचा सुद्धा त्यामध्ये महत्वाचा समावेश त्या ठिकाणी असावा. म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल सबशेल फेल गेलं, मला वाटतं 100% त्या ठिकाणी फेल गेलं. तिसऱ्या महायुद्धाविषयी ऑलरेडी मागच्या प्रश्नाच्या उत्तरात मी सांगितलं, मला वाटतं की तिसरं महायुद्ध ज्यावेळेस व्हायचं असेल तर 2 ग्रुप असायला पाहिजे. एका ग्रुपमध्ये तर इस्रायल, अमेरिका, नेटो सदस्य राष्ट्र ही त्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये फक्त इराण लढतोय. ज्या मोमेंटला त्याच्या बाजूनं चायना, रशिया हा युद्धभूमीवर आपले सोल्जर्स त्या ठिकाणी पाठवेल त्यावेळेस नॉर्थ कोरिया असेल, काही इस्लामिक राष्ट्र असतील, ही दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी येतील आणि ज्यावेळेस हे 2 ग्रुप एकमेकांसमोर उभा राहतील त्याच वेळेस माझ्या मते खऱ्या अर्थानं तिसरं महायुद्ध आहे. तोपर्यंत इराण एकाकी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला जे आहे दुसऱ्या राष्ट्रांचा ग्रुप आहे, असं चित्र आज घडीला आपल्या समोर आहे.
आणखी एक प्रश्न आहे, सोलापूरचे आमचे प्रेक्षक आहेत महेश धाराशिवकर, त्यांचा प्रश्न आपण ऐकूयात. सध्या इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ले सुरू केलेले आहेत. त्यांच्याकडं अण्वस्त्र आहेत म्हणून किंवा ते अण्वस्त्र बनवण्याच्या तयारीत आहेत म्हणून. परंतु आम्हाला प्रश्न असा पडला आहे की इस्रायलकडं अण्वस्त्र आहेत, अमेरिकेकडं अण्वस्त्र असताना तुम्ही दुसऱ्याला चोर कशाला काय ठरवता. परंतु आंतरराष्ट्रीय अणुऊर्जेने त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे की जी जागतिक संस्था आहे की यांच्याकडं काही नाही. असं असताना देखील हे युद्ध का लादलं गेलेलं आहे, हे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. महेशजी, तुमचं म्हणणं जे आहे 100% बरोबर त्या ठिकाणी. आणि इथंच अमेरिकेची दादागिरी येते. त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या राष्ट्राध्यक्षाची त्यांची टर्म सुरू झाल्यापासून त्यांची दादागिरी तर जास्तच त्या ठिकाणी वाढलेली आहे. मागच्याच प्रश्नाचा संदर्भ मी त्या ठिकाणी घेतो की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलनं खरं म्हटलं तिथं काम करायला पाहिजे. ते काहीही न करता हा डोनाल्ड ट्रम्प बाबा मागच्या ऑलमोस्ट 14-15 महिन्यामध्ये म्हणतोय की मी 8 युद्ध त्या ठिकाणी थांबवली. त्याला जेव्हा वाटलं त्यावेळेस प्रकारची युद्ध त्या ठिकाणी सुरू करतो. आणि कारण काय दिलं? अमेरिकेचे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. दाखवायचे दात त्या ठिकाणी आहे की बघा, इराण सारखं राष्ट्र ते जे आहेत ज्या प्रकारे युरेनियमचं एनरिचमेंट करतायत, 60% 70% एवढंच नाही, आता त्याचं संवर्धन आणखीन जास्त प्रमाणामध्ये वाढवलेलं आहे आणि आता न्यूक्लिअर वेपन्स बनवण्या इथपर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. मग यांनी जर अशा प्रकारची अण्वस्त्र बनवली तर इस्रायल आमचा मित्र आणि त्याचबरोबर अमेरिकेच्या सुरक्षेला आणि म्हणजे पूर्ण जगाच्याच सुरक्षिततेला फार मोठा खतरा निर्माण होऊ शकतो. म्हणून जगाच्या सुरक्षिततेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तिथल्या जनतेच्या लोकशाही हक्कांसाठी आम्ही इराण विरुद्ध हल्ला त्या ठिकाणी केला. म्हणजे हे सगळं जे आहे फक्त दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आहे. खरं जे आहे तिथलं तेलाची संबंधित, त्या पश्चिम आशियामधल्या तेलाशी संबंधित त्याचं जे अर्थकारण आहे, त्याचबरोबर त्याची जी इमेज आहे त्या इमेजशी संबंधित या सगळ्या गोष्टी. एवढंच जर तुम्हाला इस्लामिक दहशतवाद, न्यूक्लिअर मिसाईल्स एवढं जर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्याविषयी जी चिंता जर त्या ठिकाणी असेल तर का हो नॉर्थ कोरियावर का त्या ठिकाणी हल्ला केला नाही? एवढं जर तुम्हाला वाचत असेल तर सगळ्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये एक जो स्वतःला इस्लामिक राष्ट्रांचा नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करतो तो म्हणजे पाकिस्तान. त्या पाकिस्तानकडे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत. त्याच्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्याला तर जे आहे तुम्ही तुमच्या मांडीवर घेऊन बसवलेलं आहे. म्हणजे ह्या जो आहे दांभिकपणा, ही जी आहे डुप्लिकसी सरळ सरळ अमेरिकेची त्या ठिकाणी आहे. अमेरिकेची ही फक्त आणि फक्त दादागिरी आहे. पण दुर्दैव असं आहे की त्या दादागिरीला रोखण्यासाठी जगामधून वेगवेगळ्या राष्ट्रांचा जो आवाज त्या ठिकाणी समोर यायला पाहिजे किंवा त्या प्रकारची एखादी व्यवस्था जी उभा राहायला पाहिजे ती उभा राहत नाही. म्हणून कधी टेरिफ वॉरच्या माध्यमातून, तर कधी जे आहे व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला त्याचं अपहरण करण्याच्या माध्यमातून, तर कधी एखादं सार्वभौम राष्ट्र इराण त्याच्या सर्वोच्च नेत्याचा जो आहे खात्मा करण्यापर्यंत, ते एवढं झाल्यानंतरही जे आहे स्वतः प्रोजेक्ट करणं की मी जगाच्या सुरक्षिततेसाठी करतोय, अशा प्रकारचा दांभिकपणा अमेरिकेचा आपल्या समोर त्या ठिकाणी येताना दिसतोय. नक्कीच. खरं तर सामान्यांचे खूप प्रश्न आहेत, कारण आता या युद्धाच्या थेट झळा त्यांनापर्यंत पोहोचत आहेत आणि त्याच अनुषंगानं आपण ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. सर, खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.